हॅलो मित्रांनो, नमस्कार. कालपासून खूप सारे प्रश्न माझ्याकडे येत आहेत की सर नवोदयची OMR शीट कशी भरावी, त्याविषयी पूर्ण व्हिडिओ सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ चालू केला आहेत ना आता, तर हा 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचाच, सोडायचाच नाही. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला OMR शीट कशी भरायची, प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे, तुमचं नाव कसं लिहायचं, सगळ्या गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सोडू नका. आणि उद्या पेपर संपला की आधी तुम्हाला जी आन्सर की ती आपल्याकडेच मिळणार. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक करा. चला सुरू करू. बघा, या ठिकाणी आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असाच आहे की OMR शीट कशी भरावी. चला, या ठिकाणी OMR शीटवर तुम्हाला घेऊन जातो आणि व्यवस्थित पूर्णपणे समजून सांगतो. तर या ठिकाणी बघा, तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्यासमोर मी OMR शीट जशी असते ती एक उत्तरपत्रिका या ठिकाणी ठेवलेली आहे. बघा, या ठिकाणी पृष्ठ क्रमांक 1 म्हणजे पेपरचा पृष्ठ क्रमांक 1 आहे हा त्या आन्सर शीटचा. त्यामध्ये तुम्हाला इथं अनुक्रमांक टाकायचा आहे. तुमचा नंबर जो काही असेल तो इथं लिहायचा आहे. जसं सपोज माझा नंबर जर असा असेल 3 4 2 1 7 5 9, तर अशा पद्धतीने तुमचा जो नंबर आहे तो व्यवस्थित लिहायचा आहे. बॉक्सच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, व्यवस्थित बॉक्समध्ये लिहायचा आहे. किंवा त्या तुमच्या हॉल तिकीटवर बघून व्यवस्थित लिहायचं आहे. बघितला, लिहिला आणि मग म्हटलं अरे माझं इथं 2 नाही इथं 4 होतं, असं करायचं नाही. नंबर अनुक्रमांक व्यवस्थित लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं नाव इथं लिहायचं आहे. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. जसं समजा मी इथं लिहिलं कुणाल. एक महत्त्वाची गोष्ट इथं बघा काय सांगितलं आहे, बडे अक्षरों में म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. इथं मी लिहिलं मोठ्या अक्षरामध्ये KUNAL कुणाल झोरे. तुमचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुमचं नाव जर मोठं असेल तर छोट्या अक्षरामध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे, अशा पद्धतीने लिहायचं. नाहीतर तुम्ही जर याला खूप मोठं मोठं लिहिलं, सपोज हे कुणालनं लिहिताना काय केलं, खूप मोठं मोठं लिहिलं. इथं लिहिलं KUNAL आणि मग झोरे लिहिताना असं केलं आणि ईला जागाच नाही, मग ई चाललं बाहेर. तर असं करायचं नाही. तुमचं नाव मोठं असेल तर या ठिकाणी जरा छोट्या अक्षरामध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे, असं लिहायचं. त्यानंतर जर मित्रांनो पुढं बघितलं आपण तर काय करायचं आपल्याला, त्याच्यानंतर काय असतंय, तुम्हाला या ठिकाणी खाली तुमचं नाव झाल्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर वडिलाचं नाव जे आहे ते मोठ्या लेटरमध्ये कॅपिटलमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी बघा ते अशा पद्धतीनं असणार आहे. मी अशा पद्धतीनं नाव टाकलं. तुम्हाला सुद्धा असंच नाव टाकायचं आहे. त्यानंतर बघा, हे तुमचे दोन्ही नावं टाकणं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ते नाव तुमचं लिहिलेलं राहणार आहे. मी इथं लॅपटॉप करतो म्हणून ते निघून जाते तिथून. आता यानंतर इथं तुमचं हे जे आहे हे तुम्हाला कसं भरायचं ते सांगितलं आहे. जसं तुमचा रोल नंबर जर असा असेल तर या पद्धती हे एक एक नंबर दिला आहे तर 1 कुठं गोल करायचा, जिथं 1 आहे तिथं गोल करायचं. त्यानंतर 7 दिले, 7 कुठं गोल कसं करायचं, पूर्ण इथं जसं दिलं नाही गुलाबी कलरमध्ये पूर्ण गोल, तर अशा पद्धतीनं पूर्ण गोल तुम्हाला करायचं आहे. तुमचा जो रोल नंबर दिला होता तो नंबर लिहायचा आहे, तो इथं नाही लिहायचा आहे. कसं करायचं ते सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा आपण थोडं जर खाली गेलो तर या ठिकाणी तुम्हाला खाली गेल्यावर दिसेल ते पेज नंबर 1 आहे, हे पेज नंबर 2 आहे. आता या पेज नंबरमध्ये आपण जो नंबर लिहिला होता, सपोज आपला नंबर जो काही होता, मी इथं लिहिलं माझा नंबर, जर मी इथं माझा नंबर लिहिला 2 4 6 8 2 1 5, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो 2 आहे हा या ठिकाणी 2 चांगल्या पद्धतीनं पूर्ण गोल करायचा आहे. ओके. चांगल्या पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण काळा करायचा आहे. चांगल्या पद्धतीने करायचा आहे. आता हे लॅपटॉपमध्ये व्यवस्थित तो तितक्या छान होत नाही, पण पेननं तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यानंतर हा 4 आहे, तर 4च्या ठिकाणी तुम्ही गोल करा चांगल्या पद्धतीनं. पूर्ण एकदम काळं करा त्याला. बाहेर जाऊ देऊ नका. ही जशी रेषा बाहेर गेली थोडीशी, तसं ते बाहेर नाही गेलं पाहिजे. ओके. तर ते अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्यानंतर 6 जो आहे, तो 6 नंबर बघा तिथं गोल करा. त्यानंतर 8 आहे, 8 वर गोल करा. त्यानंतर 2 आहे, 2 वर गोल करा. त्यानंतर 1 वर गोल करा आणि त्यानंतर 5 वर गोल करा. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण गोल करायचे. त्यानंतर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्या प्रश्नपत्रिकेवरचा जो नंबर आहे, वर कोपऱ्यामध्ये नंबर असतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याचेसुद्धा गोल त्या पद्धतीने करून घ्यायचे. हे जे आहे टू बी फील्ड बाय इन्व्हिजिलेटर, म्हणजे जे तुमच्या परीक्षेला शिक्षक असतील तिथं पर्यवेक्षक, ते तिथं तुम्हाला ते भरणार आहेत.
ओके. त्यानंतर बघा, आपण जर पुढं गेलो या ठिकाणी, तर तुम्हाला या ठिकाणी याच्यावर कोणतीही खाडाखोड करायची नाही आहे. हे जे बारकोड असतं, या बारकोड खाडाखोड करायची नाही, कारण यावरून तुमचं स्कॅन होतं, नाव हे ते सगळं याच्यामधून माहिती मिळते. त्यानंतर आता उत्तरपत्रिकेमध्ये गोल करताना बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी गोल करायचं आहे. व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण चांगलं गोल करायचं. पूर्णच्या पूर्ण त्यांनी पेनबद्दल काय सांगितली माहिती आहे ती बघूया आपण. या ठिकाणी हे काळं किंवा इथं गोल केलं तुम्ही. त्यानंतर प्रश्न नंबर जो आहे, तुम्ही समजा प्रश्न नंबर 7चं उत्तर लिहिताय, तर ते 7 मध्येच गोल करा. त्यानंतर तुम्ही 7 वरून डायरेक्ट तुम्हाला वाटलं, सपोज तुम्ही असं करत असाल मागं पुढं, तर प्रश्न नंबर कोणता आहे आणि तुम्ही गोल कोणतं करत आहात यावर अगदी लक्ष द्या. समजा तुम्ही प्रश्न नंबर 26चं करत आहात, तर त्या ठिकाणी 26च्या पुढंच गोल करा, मागं पुढं होऊ देऊ नका. बरोबर आहे? अशा पद्धतीनं तुम्ही ते गोल करायचं आहे. इथं काय सूचना दिल्यात बघा. त्यानंतर खाली जर बघितलं आपण, खाली सगळ्यात शेवटी, तर या ठिकाणी तुम्हाला इथं हे शिक्षकासाठी आहे. ते स्टॅम्प वगैरे काय असेल ते इथं मारतील. त्यानंतर इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट तुमचं इथं तुम्हाला सही करायची. तुमची जी काही सही असेल ती तुम्हाला इथं सही करायची आहे आणि इथं जी सही असेल ती इन्व्हिजिलेटरची असेल, त्या शिक्षकांची असेल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाची गोष्ट सांगायची या ठिकाणी, की हे भरण्यासाठी केवळ निळा किंवा काळा बॉल पेन, पेन्सिल चालणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणाला आम्ही पेन्सिल घेऊन चाललो, तर पेन्सिल या ठिकाणी चालणार नाही आहे. तुम्हाला पेननं हे भरायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे ते करू शकतात. छान पद्धतीने तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीनं सोडवा. आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा हिट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.